नमस्कार, उमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपल्याला बनवायची ही बघा मॅगी। म्हणजे ही मॅगी नाही आहे, टॉप रेमनचं आहे नूडल्स किंवा मॅगी। तर मस्त असा आपला देशी तडका देऊन त्याला मस्त असं बनवायचं आहे आपल्याला। तर बघा हे मॅगीचं पूर्ण पॅकेट आपण घेतलेलं आहे आणि त्याचा हा मसाला आहे तो वापरायचा आहे आपल्याला। याशिवाय आपल्याला ह्या मॅगीमध्ये आपल्याला थोडेसे गाजर घालायचे बारीक चिरून, असेल तर घालायचे। मटार आहेत, मटार घालणार आहे थोडीशी मी। शिमला मिरची छोटीशी घेतलेली बारीक चिरून, असेल तर घालायचे। कांदा आहे एक मीडियम साईजचा, तो घालायचाच आहे। याशिवाय आपल्याला मसाल्यामध्ये बघूया काय काय। हा तर मसाला घालायचाच आहे आपल्याला। मॅगी बरोबर जो मिळतो ना तो घालायचाच आहे। आले लसणाची 1 चमचाभर पेस्ट घालायची आहे। मीठ आहे चवीनुसार, लाल तिखट आहे, हळद आहे आणि इथं मी थोडीशी शेजवान चटणी घेतलेली आहे। तर असेल तर घालायची, तर होती माझ्याकडे तर मी घालणार आहे। छान टेस्ट येते म्हणून घालायची। चला तर सुरुवात करूया। पहिले आपण हे तोडून घेऊया, थोडेसे तुकडे असे करून घ्यायचे। किटलीतला 1 चमचा असतो छोटा, तो घालायचा किंवा 1 टेबलस्पून म्हणतात तसं, 1 टेबलस्पून घालायचं। हा बघा असा एवढा चमचा घातलेला आहे। चला तर मॅगी करायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण कांदा घालायचा। कांदा आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे। या कांद्याबरोबरच आपण हे गाजर घेतलेले आहे ते परतून घ्यायचे। गाजर असेल तर घालायचे, आता माझ्या घरामध्ये होतं, अवेलेबल होतं, त्यामुळे मी घातलेले। ही जी शिमला मिरची आहे ते पण घालणार आहे। कांद्याबरोबर हे पण परतून घेऊया। तुम्हाला कुठली आणखी भाज्या घालायच्या असतील त्याही घालू शकता तुम्ही। बघा गाजर, शिमला मिरची आणि कांदा थोडा परतलेला आहे। भाज्या आहेत त्या थोड्या थोड्या आपल्या आवडीने घ्यायच्या आहेत, त्यात काही माप नाही आहे। कांदा एक मीडियम साईजचा मी घातलेला आहे। थोडंसं हिंग घालणार आहे मी। हे आले लसणाची पेस्ट आहे ते घालूया। मटार घेतलेले ते पण घालूया। मटार तेलामध्ये घातले की ते इकडे तिकडं होतात, त्यामुळे मी लवकर घातलेलं नाही। आता सगळेच मसाले घालूया याच्यामध्ये। मीठ सोडून घालूया, हळद, शेजवान चटणी, लाल तिखट। गॅस थोडा आता बारीक करा। गॅस बारीक करायचा मसाले घातल्यानंतर। मीठ आहे ते पण घालूया आता। आता हे मसाल्याचे पाकिट आहेत ते घालूया। 1 पॅकेट मी काढून ठेवलेले बघा, कारण जास्त होईल मॅगी असं वाटलं होतं। वरतून पण घालूया आपण, 1 पॅकेट मी घातलेलं। चला तर आपण आता याच्यामध्ये एका पॅकेटसाठी किंवा एक जो भाग असतो त्याच्यासाठी आपल्याला 1 ग्लास किंवा छोटा ग्लास किंवा 1 कप पाणी घालायचं असतं। तर बघा हा छोटा ग्लास आहे तो मी घालणार आहे। तर मी 3 पॅकेट अशी घेतलेली, छोटी छोटी म्हटलं तर, किंवा त्याच्या ज्या 3 वड्या होत्या त्या 3 वड्या घेतलेल्या आहेत। हे बघा 2, 3। मॅगीचं 1 पॅकेट घेतलं छोटंसं, तर आपण 1 कप पाणी घालतो ना तसंच आपल्याला इथं 3 कप पाणी घालायचं आहे।
चला छान अशी उकळी येऊ देऊयात. आणखी तुम्हाला टोमॅटो सॉस वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. उकळी आलेली याला. आता आपण याच्यामध्ये हे मॅगीचे जे स्लॅब्स केलेत आपण ते तुकडे मॅगी याच्यामध्ये सोडायचे. गॅस मी थोडा मोठाच ठेवलेला आहे. थोडंसं गॅस बारीक करायचं मीडियम. आणि राहिलेले ह्या पुढे आहेत मसाल्याच्या ते घालायच्या. तुम्ही थोडासा घरातला गरम मसाला घातला तरी चालणार आहे. लहान मुलं असतील तर नाही घालायचं, एवढा मसाला बास होतो. मिक्स करून घेऊया हे. फक्त 2 मिनटं मी असं झाकलेलं आहे. गॅस थोडासा बारीक केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत थोड्याशा, त्या शिजल्या पाहिजे, थोड्याशा शिजल्या पाहिजेत. मस्त सुगंध सुटलेला आहे. तर बघा ही मॅगी मसाला तडका देऊन अगदी मस्त आपण अगदी गावरान पद्धतीने किंवा आपल्या देशी पद्धतीने बनवलेली आहे. म्हणजे आपल्या घरातले मसाले वापरले. देशी पद्धत, गावरान पद्धत म्हणजे काय तर आपल्या घरातली जरा पद्धत. मसाले भातासाठी वगैरे आपण वापरतो तसे सगळे मसाले वापरलेले आहेत आपण. भाज्या वापरलेले आहेत. तर मॅगी आहे ते आपण खातो, दिलेला असतो बरोबर मसाला तोच घालतो आणि पाण्यामध्ये शिजवतो आणि खातो, नाही का. तर हे जरा असं तिखट मीठ जास्त वरून घातलं, भाज्या घातल्या, मसाले घातले आपले घरातले, तर ते आणखी छान टेस्टी होते. तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी. आवडली असेल तर पटदिशी लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. आणि आपल्या ज्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा. आणि अशी मॅगी नक्की करून बघा. केल्यानंतर मला नक्की सांगा. आणि हो, रोज रोज मॅगी खाऊ नका बरं का. मॅगी खाल्लेली आपल्या तब्येतीला चांगलं नाही. मुलांनाही आपण 15 दिवसातून एकदा फक्त कधीतरी आपली करून द्यायची मॅगी. तर मी ह्या पद्धतीनं करते तर छान सगळ्यांना आवडते. तर नक्कीच करून बघा. भेटूया पण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली रेसिपी पहा करा आणि कमेंट करा.